शाळेच्या संस्थापकांची आहे पुण्यतिथी आणि काय काय तयारी झालेली आहे याचा आढावा घेत आहेत मुख्याध्यापिका. बघूयात काय येते धमाल. येते आजची पुढची जोडी संजय आणि समीरा. इकडे शिट्टी वाजवून तिकडे कशाला गेलात? तुम्हीच म्हणालात सर. मला वाटलं तिकडे सर. मी सरलो. इकडे या. हे घ्या फिरलो. मला बोलावलं. मला सांगा परवाच्या कार्यक्रमाचं काय झालं? तयारी सगळी उत्तम झालीये. चिंताच नको. सगळे पोरं काढून ठेवली आहेत. काय? स्वागत गीताची, नाच गाण्याची, ड्रिलची अशी वेगवेगळी निवडून पोरं काढून ठेवली आहेत. अल्पोपहारासाठी छोट्या छोट्या मुली पण काढून ठेवल्या. बर नाही पण येणार आहेत का सगळे वेळेवर? तंबीज दिलीये तशी. उशीर झाला तर वर्गातून काढून ठेवी. उफराटे सर आपल्या या संस्थेचे संस्थापक. त्या उफराटे सरांची परवा पुण्यतिथी. सर का आम्हाला सोडून गेलात? का आम्हाला पोरक करून गेलात सर? आमच्या संस्थेचे परमपूज्य उपराटे सर 2 वर्षापूर्वी याच तिथीला त्यांचं गुप्त रोगानं निधन झालं. सर रोगांप्रमाणे काही बातम्या सुद्धा गुप्तच ठेवायच्या असतात. बातम्यांचं पण असंच होतं नाही कधी कधी. कसं? सहनही होत नाही तर सांगताही येत नाही. मग सांगायच्याच कशाला त्या? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की विद्यार्थ्यांना त्यांच्यातलं चांगलं चांगलं सांगा. आदर्श ठीक आहे. आदर्श तर आदर्श. मुलांनो वर्षानुवर्ष न चुकता नित्य नेमानं नाक्या पलीकडील आदर्श बार आणि रेस्टॉरंट मध्ये. सर चांगलंच तर सांगतोय ना. रोज आदर्श बार आणि रेस्टॉरंट मध्ये बारगर्ल असलेल्या आपल्या मानस कन्याला ते भेटायला जायचे. असं नसतं सांगायचं. हो का? सरांविषयी त्यांच्या स्वावलंबनाच्या व्रताविषयी सांगा. सर आणि त्यांचं स्वावलंबनाचं व्रत याबद्दल मी पामर काय बोलणार. सर एवढे स्वावलंबी होते डिपार्टमेंटने गावातले सगळे धंदे स्ट्रिक्टली बंद केल्यावर सरांनी स्वतःच्या हिमतीने स्वतःच्याच घराच्या मागे स्वतःच्या हाताने भट्टी लावली. पण शाळेला 1 रुपया कमी नाही पडू दिला. अहो शाळेची इज्जत अशाने भट्टीत घालाल? काय बोलताय तुम्ही? अहो सरांची केवढी योग्यता. ही शाळा सरांनी कुठल्या परिस्थितीत सुरू केली, कशी वाढवली त्याबद्दल सांगायचं. ओके मुलांनो समोरच सरकारी गोडाऊनचं बांधकाम सुरू होतं. बिल्डिंग मटेरियलचे ट्रकच्या ट्रक येऊन पडायचे. तेव्हा सरांच्या कल्पक बुद्धीची खरी चुणूक दिसून आली. शाळा वर्धनाच्या कामासाठी सरांनी पोट्याभाईकडून पुष्कळ बाटल्या मिळवल्या. त्या सगळ्या ड्रायव्हर लोकांमध्ये वाटल्या आणि सरकारी कामाचं बिल्डिंग मटेरियल ट्रकच्या ट्रक आपल्या शाळेकडे परस्पर. सरांच्या ध्यानीमणी फक्त शाळाच हो. सर स्वप्नात पण शाळाच करायचे. काय झालं आता? तुमच्यासारखा माणूस इथे पीटी टीचर आहे. व्हॉट अ पीटी. काय झालं मॅडम? प्रमुख पाहुण्यांचं काय झालं? मिळाला का होकार? मी गेलो होतो पण ते आबासाहेब शिकार फाडे अवेलेबल नाहीयेत. वामनराव घाला सोंडे फॉरेनला जाणार आहेत. आणि दाजीबा डोईफोडे जे आहेत ना ते म्हणाले मी आजारी आहे. हो हे नाही ते नाहीत. मग आता करायचं काय? मला काय एवढं सांगकाम्या समजलात का? परस्परच एक उत्तम प्रमुख पाहुणा मी ठरवून आलोय. गुड. कोण आहे? तरुण तडफदार नेतृत्व, आपल्या जिल्ह्याची शान, आपल्या जिल्ह्याचं भूषण बाळासाहेब खोटारडे. नुकतेच रेप केस मधून बाहेर आले. ते अवेलेबल आहे. गप्प बसा. काय झालं? रेप केस म्हणजे तुम्हाला काय सोप केस वाटली? सोप नसला तरी केस धुवून निघाली. आता स्वच्छ चारित्र्याचं प्रमाणपत्र मिळालंय त्यांना. अहो अशा माणसाला कसं? पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ते शिक्षण समितीवर येणार आहेत. काय सांगता? मग त्यांनाच बोलवा. बरं मला सांगा हे उफराटे सरांच्या उतार्याचं काय करायचं? प्रमुख पाहुण्यांवरून असं 3दा उतरायचा आणि फेकून द्यायचा. अहो उफराटे सरांच्या गुणांचं वर्णन करणारा परिच्छेद लिहिलाय ना तो कोण वाचणार आहे? तो उतारा वाचनाबद्दल बोलताय त्यासाठी स्वच्छ वाणीची 2 जुळी पोरं काढून ठेवली. गुड. आणि मला सांगा हार फुलांची काय व्यवस्था? त्याची चिंताच करू नका. पोरांना सांगितलंय शाळेत येताना वाटेतली एक बाग किंवा एक सोसायटी सोडायची नाही.
उपराटे सरांच्या मैताला नव्हते तेवढ्यापेक्षा जास्त हार फुलं जमा होणार आहेत. प्रमुख पाहुण्यांची मिरवणूक काढायची का मयात? तुम्ही ना शाळेच्या अब्रूची नक्की अंत्ययात्रा काढणार आहात. ठीक आहे, मग तीच हार फुलं अंत्ययात्रेकडे फिरवू. गप्प बसा. का गं? आणि हो, प्रमुख पाहुण्यांना शाळाभर मी फिरवू. शाळाभर तुम्ही फिरवणार? लबाड. हा, नाही, तुम्ही शाळाभर फिरवाल. पण फिरवता फिरवता पाहुण्यांनी काही वेगळी शाळा केली तर ती शाळेच्या दृष्टीच नाही का पडणार? हे बघा, सगळ्यात शेवटी मी पाहुण्यांना घेऊन प्रयोग शाळेकडे जाईल. तो प्रयोग शेवटीच ठेवलेला बरा. हा, प्रयोग कसले करताय? प्रयोग कसले करताय? आम्ही प्रयोगशाळेतून बाहेर पडलो की तुमचा बँड वाजला पाहिजे. बँडची तर तुम्ही काळजीच करू नका. असा दणदणीत आसमंत दणानून टाकणारा वाजवेल. प्रमुख पाहुण्याला तुम्हाला वाटलं पाहिजे झक मारली प्रयोगशाळेच्या बाहेर. पहिला आयटम डान्सचा आहे ना? प्रश्नच नाही. आयटम डान्स म्हणजेच खरी उपराटे पुण्यतिथी. पुण्यतिथीला आयटम डान्स? अहो काय बोलताय तुम्ही? विद्यार्थ्यांचं नृत्य बसवले ना आम्ही. डान्सचा आयटम, डान्सचा आयटम. त्याचा प्रश्नच येणार नाही. आपला समारंभ उरकून प्रमुख पाहुणे एका डान्स बारच्याच तर उद्घाटनाला जाणार आहेत. मग तिकडे गेल्यावर आयटम डान्स होणारच आहे ना, म्हणून आपला डान्सचा आयटमच मी कट केलाय. तुम्ही ना मॅडम टेन्शन घेता, तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही एक काम करा, स्टेजवर आल्या आल्या पाहुण्यांना हार घाला आणि जवळ बसवून ठेवा. मग आता काय स्टेजच्या दोन टोकाला दोघे बसणार का? अच्छा, असं. कितीही टोकाची स्टेज आली तरी बसायला जवळच लागणार तुम्हाला. तेव्हा काय करायचं ते मी बघून घेईन. तेव्हा काय करायचं ते तुम्ही तिथे बघून घ्याल, पण जे काय घडेल ते सगळी शाळा बघून घेईल ना. प्रमुख पाहुण्यांचं भाषण, दीप प्रज्वलन, मुलांची नाचगाणी सगळी शाळा नाही बघून घेणार? हो, तेच म्हणते मी. कुठल्याही कार्यक्रमात कुठेही कसलीही उणीव राहता कामा नये. उणीव आणि माझ्या आयोजनात शक्यच नाही. उणीवेचं काय घेऊन बसलाय? वेगळ्या जाणीवेचा प्लॅन आखलाय मी. काय बरं प्लॅन आहे? उपराटे सरांसारखं महान रत्न जन्माला घालणाऱ्या पकाऊ मातेचा सत्कार. पकाऊ माता? पद्मावती काशीनाथ उपराटे पकाऊ. अच्छा, अशा पकाऊ. होय. सरांच्या वडिलांना पहिल्यापासूनच शिक्षणाची खूप आवड. हो. म्हणून त्यांनी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर बायकोचं नाव विद्या ठेवूया. मग पण मग ती विकाऊ झाली असती ना. चांगली पुण्यतिथी साजरी करताय, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. ऍक्टच्या फर्स्ट हाफ मध्ये देर वॉज ऍब्सोल्युटली लेस ह्युमर. सेकंड हाफ अत्यंत इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग होता. तीच गंमत जर आम्हाला फर्स्ट हाफ मध्ये पण आली असती ना तर परफॉर्मन्स कुठच्या कुठे गेला असता. इसलिए मुझे ऐसा लगता है कि ओवरऑल थोड़ा सा नमक कम लगा मुझे. तो अगली बार नमक की एक बोरी लेके आना और फिर परफॉर्म करना एंड यू विल रॉक. चला विचारूयात निर्मितीताईंना. मला हसू येत होतं पण ते लाफ्टर त्याचा होऊ शकला नाही. नुसतं स्माईल राहिलं माझ्या चेहऱ्यावर. म्हणजे असं नाही की मी हसले नाही, मी हसले. मी तो एन्जॉय केला परफॉर्मन्स, पण असा खदखदून हसून एन्जॉय नाही केला मी परफॉर्मन्स. त्यामुळे ओव्हरऑल तुमचा ऍक्ट चांगला होता. आता बघूयात गुण किती मिळालेले आहेत. स्वप्नील सर 8 गुण.